आपल्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची हिंमत असणाऱ्या प्रत्येकाला आमचा नमस्कार. ती एका रुग्णालयात आहे. शरीरात प्रचंड वेदना होत आहेत आणि तिचं शरीर हळूहळू निकामी होत चाललंय. डॉक्टर म्हणतात, आता केवळ काही तास उरले आहेत. 4 वर्षांपासून शरीर पोखरून टाकणारा कर्करोग. लसिका ग्रंथी इतक्या सुजल्या आहेत की तिच्या मानेला आधार द्यायलाही त्रास होतो. तिची श्वास घेण्याची क्षमता कमी होत चालली आहे. फुफ्फुसात पाणी साचलं आहे. यकृत निकामी होण्याच्या मार्गावर आहे आणि तरीही काही आठवड्यात ती रुग्णालयातून चालत बाहेर पडते, पूर्णपणे निरोगी होऊन. हे कसं शक्य आहे? डॉक्टरांसाठी हा चमत्कार होता, पण खरं तर ही तिच्या अंतर्मनाची शक्ती होती. तिच्या जीवनात घडलेल्या एका अद्भुत अनुभवाची कहाणी. ही कथा आहे अनिता मुरजानीची. एक सत्य कथा जी जीवन आणि मृत्यू यांचं रहस्य उलगडते. आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत डाईंग टू बी मी या पुस्तकामधील अनिता मुरजानीच्या या अद्भुत प्रवासाबद्दल. शेवटपर्यंत पहा, कारण हा अनुभव तुमचंही आयुष्य बदलू शकतो. अनिता मुरजानी एक भारतीय वंशाची हाँगकाँगमध्ये राहणारी महिला. तिचं आयुष्य अगदी सर्वसामान्य होतं, पण 2002 मध्ये अचानक तिच्या आयुष्याला एक भयानक वळण मिळालं. तिला हॉजकिन्स लिम्फोमा म्हणजेच रक्ताचा दुर्मिळ कर्करोग झाला. त्यावेळी तिने अनेक उपचार घेतले. केमोथेरपी आणि विविध औषधोपचार करूनही परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत गेली. तिच्या मानेभोवती, हाताच्या बाजूला आणि छातीच्या जवळ मोठमोठ्या गाठी तयार झाल्या होत्या. तिच्या स्नायूंना हालचाल करायलाही त्रास होऊ लागला. शरीर इतकं कमकुवत झालं की ती फक्त बेडवर पडून राहू शकत होती. तिची अवस्था पाहून डॉक्टर आणि कुटुंबीय निराश झाले होते. अखेर 2 फेब्रुवारी 2006 रोजी ती कोमात गेली. कोमामध्ये गेल्यावर अनिताच्या जाणीवेने शरीराच्या मर्यादा ओलांडल्या. तिला वाटलं की ती शरीराच्या बाहेर आहे. ती संपूर्ण रुग्णालय पाहू शकत होती. डॉक्टरांची चर्चा ऐकू येत होती. तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर असलेली स्पष्ट चिंता तिला दिसत होती. सगळ्यात अद्भुत गोष्ट म्हणजे तिला एका वेगळ्याच अस्तित्वाचा अनुभव येऊ लागला. एक प्रकाशमय आणि प्रेमळ ऊर्जा. तिला एक जबरदस्त प्रकाश दिसला. एक असं प्रेम, एक अशी ऊर्जाच जणू तिला कवटाळत होती. आणि तिथेच तिला एक धक्कादायक सत्य समजलं. तिच्या भीतीमुळेच तिला कर्करोग झाला होता. तिच्या मनातील भीती, स्वतःला कमी समजणं, लोक काय म्हणतील याची चिंता, सतत दुसऱ्यांना खुश ठेवणं, या सगळ्या गोष्टींनी तिचं शरीर पोखरलं होतं. अंतर्मनात साठवलेल्या भीतीनेच तिच्या पेशींमध्ये आजार निर्माण केला होता. तिथेच तिने निर्णय घेतला, परत यायचं आणि पूर्ण बरं व्हायचं. अनिता कोमामधून बाहेर आली आणि तिच्या कुटुंबियांनी आश्चर्यचकित होऊन पाहिलं. ती खूप शांत होती, जणू काहीतरी गूढ अनुभव घेऊन आली होती. डॉक्टर तिच्या चाचण्या घेत राहिले आणि आश्चर्य म्हणजे कर्करोगाची लक्षणं नष्ट होत चालली होती. केवळ 4 दिवसांतच तिच्या शरीरातील गाठी कमी होऊ लागल्या. 10 दिवसांत तिला पुरेसा आधार मिळाला आणि ती चालू लागली. केवळ 5 आठवड्यात ती पूर्णपणे निरोगी झाली. डॉक्टरांना याचं उत्तर मिळत नव्हतं. ते म्हणत होते, हे विज्ञानाच्या परिभाषेत बसणं अशक्य आहे. पण अनिता जाणून होते, ही तिच्या अंतर्मनाच्या शक्तीची कमाल होती. ती म्हणते की तिच्या भीतीनं आजार निर्माण केला आणि प्रेमानं तो नाहीसा केला. डाईंग टू बी मी या पुस्तकात अनिता सांगते की आपलं शरीर आणि मन एकमेकांशी जोडलेलं आहे. आपले विचारच आपल्या शरीरावर परिणाम करतात. तिच्या या अनुभवातून आपण काय शिकू शकतो? स्वतःवर प्रेम करा, स्वतःला स्वीकारा, कारण आपली मानसिक अवस्था शरीरावर परिणाम करत असते. भीतीमुळे आपण आजाराला आमंत्रण देतो, पण प्रेमाने त्यावर मात करू शकतो. स्वतःला कमी लेखू नका. आपण सर्व शक्तिमान आहोत. फक्त आपल्याला स्वतःची खरी ओळख पटली पाहिजे. मित्रांनो, ही कथा आपल्याला काय शिकवते? तर शरीर नश्वर असलं तरी आपल्या अंतर्मनाची शक्ती अमर आहे. आपली विचारशक्ती आपलं जीवन घडवते. आज लाखो लोकांनी तिच्या पुस्तकातून प्रेरणा घेतली आहे आणि आपणही घेऊया. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपला वेळ आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच आम्ही मौल्यवान माहिती प्रदान करण्यास सदैव तत्पर आहोत.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा,